बंधुत्व हे जे मूल्य आहे ते महामानव डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी खास करून संविधान लिहून झालं तर शेवटी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे। आणि हे मी का करतो आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की जर समता आणि स्वातंत्र्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांचा दंडुका वापरावा लागत असेल तर ते खरं स्वातंत्र्य असणार नाही। ज्या वेळेला लोकांच्या अंतःकरणामध्ये बदल होईल आणि लोक एकमेकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं वागू लागतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मदतीशिवाय समाजरचना त्या ठिकाणी प्रवाहित होईल, ते खरं स्वातंत्र्य असेल। आणि आपण पंढरी आणि देहू आळंदीवरून निघणाऱ्या वाऱ्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला कुठेही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो असं दिसत नाही। म्हणजे पोलिसाशिवाय समाजव्यवस्था ही आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळते आणि त्याच विचाराचा प्रभाव आपल्याला संविधानामध्ये दिसतो। आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी, एक आनंदी समाज निर्माण करण्यासाठी जे भारतीय संविधान दिलं त्या संविधानावर सुद्धा, विचारधारेवर सुद्धा आपल्याला संत साहित्याचा मोठा प्रभाव दिसतो। किंबहुना त्यांनी कबीरांना तर स्वतंत्र गुरुच मानलेलं होतं, हेही आपल्याला माहिती आहे। तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगाचा त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा उल्लेख आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।